वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममधून बदली करावी यासाठी संभाजी ब्रिगेडनं धरणे आंदोलन केलंय। तर ओबीसी संघटनांनी खेडकर यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। पूजा खेडकर यांच्या सर्व प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी अशा मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। कारवाई नाही झाली तर पुढील काळात राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। दरम्यान खेडकरांना विनाकारण त्रास दिला जात असून त्यांना संरक्षण देण्यात यावं, याशिवाय या प्रकरणातून राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला। भंडारा त्यांची नियुक्ती झालेली होती पहिल्यांदा, नंतर पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये तसे प्रकार घडल्यानंतर सर्वांना माहिती आहे मीडियामधून। परंतु या ठिकाणी आल्यानंतर वाशिम संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतोय की त्यांना या ठिकाणाहून ताबडतोब बदली झाली पाहिजे। खोटे कागदपत्र दाखवून या ठिकाणी खोटे कागदपत्र दाखवून शासनाची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून या ठिकाणी फसवणूक केलेली शासनाची लोकसेवा आयोगाने सुद्धा त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। जे डॉक्युमेंट चुकीचे असतील ते व्हेरीफाय करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मी तर म्हणतो लोकसेवा आयोगाने त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। मराठा अशा पद्धतीचा वाद सुरू असताना ओबीसी म्हणून असणाऱ्या ज्या काही IAS ऑफिसर आहेत कुमारी पूजा खेडकर यांना एक जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण जो काही ओबीसी या भारतातील 3743 जातींमध्ये विभागलेला आज महाराष्ट्रात 376 जाती आहेत, त्यापैकी सर्व जाती आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आता निवेदन देणार आहोत।